विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतोय कंपनी कायदा म्हणजेच कंपनी लॉ या विषयावरील माहिती। विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं ते म्हणजेच कंपनी तडजोड व व्यवस्था योजना या संदर्भातला पूर्णतः थेरॉटिकली भाग। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत याच कंपनी तडजोड व व्यवस्था योजनाच्या संदर्भातील मल्टिपल चॉईस क्वेश्चन। विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर जगताप, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राइब करून त्यासमोरील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होऊ शकेल। तर मित्रांनो, चला पाहूया आपण कंपनी तडजोड आणि व्यवस्था योजना या संबंधीतील मल्टिपल चॉईस क्वेश्चन कसे असणार आहेत। तत्पूर्वी आपण दोन कन्सेप्ट या ठिकाणी पुन्हा एकदा क्लिअर करणार आहोत। एक म्हणजे तडजोड म्हणजे काय आणि दुसरी व्यवस्था म्हणजे काय। आता तडजोड कशाला म्हणायची? कंपनी आणि कंपनीचे सभासद किंवा कंपनी आणि कंपनीचे विशिष्ट प्रकारचे सभासद किंवा कंपनी व कंपनीचे सावकार किंवा कंपनी व कंपनीचे कर्जरोखेधारक। पहा, यामध्ये चार लोक आहेत: कंपनी आणि सभासद, कर्जरोखेधारक, सावकार आणि विशिष्ट प्रकारचे सभासद। या सर्वांनी मिळून एकत्रितपणे या सर्वांनी परस्परातील देवघेवीचे व्यवहार मिटविण्यासाठी केलेला करार त्याला तडजोड असं म्हटलं जातं। तडजोड म्हणजे कंपनी आणि कंपनीचे सभासद, कर्जरोखेधारक व सावकार यांनी आपसातील देण्या घेण्यासंबंधीचे वाद एकमेकांच्या संमतीने मिटविण्याकरिता तयार केलेली योजना होय। तडजोड म्हणजे दोन किंवा अधिक पक्षांनी, अधिक पक्ष म्हणजे सभासद, कर्जरोखेधारक, सावकार इत्यादी, आपल्या हक्कांच्या संदर्भात असलेले मतभेद संपविण्यासाठी एकत्र येऊन तयार केलेली समेट योजना होय। या सर्व भागांवरून तडजोड म्हणजे काय हे तुमच्या लक्षात येऊ शकेल। आता दुसरा पार्ट, व्यवस्था किंवा रचना, अरेंजमेंट। व्यवस्था किंवा रचना म्हणजे कंपनीच्या लहान लहान दर्शनी किमतीच्या भागांचे एकत्रीकरण करून किंवा मोठ्या दर्शनी किमतीच्या भागांची लहान लहान दर्शनी किमतीच्या भागात विभागणी करून कंपनीच्या भांडवलाचे पुनर्संघटन करणे होय। कंपनीच्या भांडवलाचे पुनर्संघटन म्हणजे भाग भांडवलात वाढही नाही, भाग भांडवलात घटही नाही। जे भांडवल आहे ते तेवढेच राहणार आहे, फक्त त्याचं पुनर्संघटन केलं जातं। कसं? तर सब डिव्हिजन ऑफ शेअर्स आणि कन्सॉलिडेशन ऑफ शेअर्स किंवा कन्व्हर्जन ऑफ डिबेंचर इनटू शेअर्स किंवा अग्रहक्क भागांचं समहक्क भागात रूपांतर किंवा कर्जरोखेधारकांचं भागधारकामध्ये रूपांतर, या सर्वाला आपण भाग भांडवलाचे पुनर्संघटन असं म्हणतो। थोडक्यात, ज्यावेळी सभासदांच्या किंवा विशिष्ट वर्गाच्या सभासदांमध्ये किंवा कर्जरोखेधारकामध्ये किंवा सावकारांमध्ये देण्या घेण्यासंदर्भात वाद असतात त्यावेळी तडजोडीची योजना तयार केली जाते। वाद असतील तर तडजोड केली जाते आणि त्यातून मार्ग काढला जातो। दुसरा पार्ट, परंतु ज्यावेळी कंपनी व कंपनीतील सभासद, कर्जरोखेधारक आणि सावकार यांच्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचा देण्या घेण्यासंदर्भात वाद असत नाही तर सभासदांच्या हक्कामध्ये बदल आवश्यक होतो, अशा वेळी व्यवस्था योजना तयार केली जाते। अशा प्रकारे तडजोड आणि व्यवस्था या दोन कन्सेप्ट पुन्हा एकदा या ठिकाणी तुमच्या माहितीसाठी दिलेले आहेत। हे एकदा क्लिअर झाल्यानंतर या टॉपिकवरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन कसे आहेत ते आता पाहूया।
प्रश्न क्रमांक 1. कंपनी आणि कंपनीचे सभासद किंवा कंपनी आणि कंपनीचे विशिष्ट प्रकारचे सभासद किंवा कंपनी व कंपनीचे सावकार व कर्जरोखेधारक यांनी परस्परातील देवघेवीचे व्यवहार मिटविण्यासाठी केलेला करार म्हणजेच तडजोड होय. ऑप्शन ए हे तुमचं उत्तर. प्रश्न क्रमांक 2. डॅश डॅश म्हणजे कंपनीच्या लहान लहान दर्शनी किमतीच्या भागांचे एकत्रीकरण करून किंवा मोठ्या दर्शनी किमतीच्या भागांची लहान लहान दर्शनी किमतीच्या भागात विभागणी करून कंपनीच्या भांडवलाचे पुनर्संघटन करणे होय. त्याला आपण व्यवस्था किंवा रचना अरेंजमेंट असं म्हणतो आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे बी व्यवस्था. प्रश्न क्रमांक 3. भारतीय कंपनी कायद्यातील कलम डॅश मध्ये तडजोड व व्यवस्था योजनेसंदर्भात कायदेशीर तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. मगाशीच तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेले आहे. भारतीय कंपनी कायदा 2013च्या चॅप्टर 25 मधील कलम 230 ते कलम 240 मध्ये या कंपनी व्यवस्था, कंपनी तडजोड, एकत्रीकरण, पुनर्संघटन या सर्व बाबतच्या तरतुदी दिलेल्या आहेत आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल भारतीय कंपनी कायद्यातील कलम 230 मध्ये तडजोड व व्यवस्था योजनेसंदर्भात कायदेशीर तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. सी इज द आन्सर 230. प्रश्न क्रमांक 4. कंपनी समापनाची कार्यवाही टाळण्यासाठी अखेरचा प्रयत्न म्हणून कंपनीला खालीलपैकी कोणत्या मार्गाचा अवलंब करता येतो? कंपनीचं समापन, विसर्जन, बंद करणे हे सर्व न करता कंपनी चालू ठेवण्यासाठी असलेला मार्ग म्हणजे तडजोड आणि व्यवस्था हे दोन्हीही आहेत आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे सी, वरील दोन्हीही ए आणि बी. प्रश्न क्रमांक 4. कंपनी समापनाची कार्यवाही टाळण्यासाठी अखेरचा प्रयत्न म्हणून कंपनीला खालीलपैकी कोणत्या मार्गाचा अवलंब करता येतो? तर कुठल्याही प्रकारे कंपनीचं समापन होऊ नये, त्यानंतर कंपनीचं विसर्जन होऊ नये, कंपनी बंद होऊ नये यासारखी योग्य तो मार्ग निवडून कंपनी चालू ठेवणे आवश्यक असते आणि हा मार्ग म्हणजेच तडजोडीचा मार्ग होय आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ए, तडजोड. प्रश्न क्रमांक 5. तडजोड व व्यवस्था योजनेसंदर्भात कंपनी खालीलपैकी कोण कोणाबरोबर चर्चा करू शकते? कंपनीला प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे, कंपनीला प्रचंड आर्थिक तोटा होत आहे आणि हा तोटा भरून काढण्यासाठी कंपनी बंद करणे हा मार्ग योग्य नाही, तर त्यापेक्षा कंपनी चालू ठेवणे आणि ही चालू ठेवायची असेल तर सभासद, कर्जरोखेधारक आणि सावकार हे कंपनीला भांडवलाचा पुरवठा करणाऱ्या ज्या व्यक्ती आहे या व्यक्तीबरोबर कंपनीने चर्चा करणं आवश्यक आहे आणि म्हणून आपल्याला समजता येईल तडजोड व व्यवस्था योजनेसंदर्भात कंपनीला सभासद, कर्जरोखेधारक आणि सावकार या तिघांबरोबरही चर्चा करावी लागते आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे डी, वरील सर्व. प्रश्न क्रमांक 6. तडजोड म्हणजे कंपनी आणि कंपनीचे खालीलपैकी कोणत्याही व्यक्तींनी आपापसात देण्याघेण्यासंबंधीचे वाद एकमेकांच्या संमतीने मिटविण्याकरता तयार केलेली योजना असते? बरोबर आहे. यामध्ये कोणकोणत्या व्यक्ती आहेत? तर सभासद पण आहेत, कर्जरोखेधारक पण आहेत, सावकार पण आहेत, विशिष्ट वर्गाचे सभासद पण आहेत. या सर्व व्यक्ती यामध्ये समाविष्ट होतात आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे डी, वरील सर्व. प्रश्न क्रमांक 7. ज्यावेळी सभासदांच्या किंवा विशिष्ट वर्गाच्या सभासदांमध्ये किंवा कर्जरोखेधारकामध्ये किंवा सावकारामध्ये देण्या घेण्यासंदर्भात वाद असतात त्यावेळी
कोणती योजना तयार केली जाते? तर तडजोडीची योजना तयार केली जाते, म्हणून उत्तर आहे ए. जर वाद नसतील तर व्यवस्था, वाद असतील तर तडजोड. प्रश्न क्रमांक 8. ज्यावेळी कंपनी व कंपनीतील सभासद, कर्जरोखेधारक आणि सावकार यांच्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचा देण्याघेण्यासंदर्भात वाद नसतो, तसेच सभासदांच्या हक्कामध्ये बदल आवश्यक असतो, अशा वेळी जी योजना तयार केली जाते त्या योजनेला व्यवस्था असं म्हटलं जातं, आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे बी, व्यवस्था. प्रश्न क्रमांक 9. साधारणतः खालीलपैकी कोणत्या कारणासाठी कंपनीला आपले भागधारक, कर्जरोखेधारक आणि सावकार यांच्यासाठी तडजोड करावी लागते? कंपनीच्या आर्थिक साधनांचे पुनर्संघटन करण्यासाठी तडजोड करावी लागते. कंपनीचे झालेलं जे नुकसान आहे ते नुकसान भरून काढण्यासाठी तडजोड करावी लागते. कंपनीच्या जुन्या मालमत्तेची योग्य ती किंमत दाखविणे, म्हणजेच जर तुम्ही घसाऱ्याची किंवा डेप्रिसिएशनची जर प्रोव्हिजन केलेली नसेल किंवा कंपनीला करता येत नसेल, तर कंपनीच्या या असेट आहेत त्या ओव्हर व्हॅल्यूड दाखवल्या जाऊ शकतात. त्या दाखवणे अतिशय चुकीचं आहे, कारण त्या मालमत्तेची घसारा वजा करूनच किंमत दाखवणं हे रास्त असतं, योग्य असतं, कायदेशीर असतं. आणि म्हणून वरील तीनही कारणासाठी कंपनीला भागधारक, कर्जरोखेधारक आणि सावकार यांच्यासाठी किंवा यांच्याबरोबर किंवा यांच्याशी तडजोड करणे आवश्यक आहे, आणि म्हणून वरील तिन्ही कारणं हे तुम्हाला या संदर्भात योग्य आहेत, आणि म्हणून उत्तर आहे डी, वरील सर्व. प्रश्न क्रमांक 10. भारतीय कंपनी कायदा 2013च्या कलम 230 मध्ये खालीलपैकी कोणते तडजोडीचे मार्ग दिलेले आहेत? कंपनीच्या भागभांडवलाचे पुनर्संघटन करणे, हो, हा एक मार्ग दिलेला आहे. कंपनीचे अग्रक भागधारक आपल्या थकलेल्या म्हणजेच कंपनीकडून येणे असलेल्या लाभांश रकमेबाबत कंपनीला सूट देतात, हो, हा एक मार्ग दिलेला आहे. सावकार व कर्जरोखेधारक आपल्या कर्जाच्या मुद्दल व थकलेल्या व्याजाच्या रकमेबाबत कंपनीला सूट देतात, हाही मार्ग कलम 230 मध्ये दिलेला आहे. थोडक्यात वरील तिन्ही मार्ग हे कलम 230 मध्ये दिलेले आहेत, आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे डी, वरील सर्व. प्रश्न क्रमांक 11. भारतीय कंपनी कायदा 2013 मध्ये तडजोड व व्यवस्था या संदर्भात खालीलपैकी कोणत्या कायदेशीर तरतुदी दिलेल्या आहेत? कंपनी भागधारक, सावकार व कर्जरोखेधारकांच्या सभांचे आयोजन करणे, हो, ही तरतूद दिलेली आहे. कंपनी सभेत सर्व संबंधितांनी तडजोडीच्या योजनेस मान्यता देणे, हो, हे देखील तरतूद दिलेली आहे. आणि तडजोड योजनेस न्यायालयाची संमती घेणे, मान्यता घेणे, हे देखील तरतूद दिलेली आहे. म्हणजेच वरील तिन्ही तरतुदी या कंपनी कायद्यामध्ये तडजोड व व्यवस्था संदर्भात दिलेल्या असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे डी, वरील सर्व. प्रश्न क्रमांक 12. तडजोड व व्यवस्था योजनेस कंपनी सभेत किमान किती टक्के इतक्या संबंधित लोकांनी मान्यता देणे आवश्यक आहे? तडजोड आणि व्यवस्था जर करायची असेल, ती जर योजना तयार केली असेल, तर ती योजना मान्य करणाऱ्या सभासदांची, कर्जरोखेधारकांची, सावकारांची त्याला किती मान्यता असणं आवश्यक आहे? तर एकूण संख्येच्या 75% किंवा 3/4 इतक्या लोकांनी या योजनेला मान्यता देणे आवश्यक आहे, आणि म्हणून उत्तर आहे बी, 75%. प्रश्न क्रमांक 13. तडजोडीसाठी बोलविलेली सभा गणसंख्या अभावी तहकूब केली असेल तर अशा पुन्हा बोलविलेल्या सभेस किमान गणसंख्येची आवश्यकता असते का? हो, मात्र कंपनीच्या या सभा सोडून इतर सभेसाठी जर तहकूब सभेला किमान गणसंख्येची आवश्यकता नसते.
या प्रश्नाचं उत्तर आहे हो, ए. प्रश्न क्रमांक 14. न्यायालय तडजोड किंवा व्यवस्था योजना पुढीलपैकी कोणत्या बाबींची पूर्तता झाल्याचे मान्य करते? तडजोडीची योजना योग्य व न्याय आहे असं मत न्यायालयाचं झालेलं असेल तर, तडजोडीची योजना प्रत्यक्षात अंमलात आणता येऊ शकणारी आहे असं न्यायालयाचं मत झालेलं असेल तर, आणि कंपनीची आर्थिक स्थिती दर्शविणारे जी काही विविध दस्तऐवज आहे, हे सर्व दस्तऐवज कंपनीने न्यायालयात सादर केलेले असेल तर, या तिन्ही सर्व बाबी जर असेल तर त्या संदर्भात न्यायालय तडजोड किंवा व्यवस्था योजनाच्या बाबतीतल्या बाबी पूर्ण झालेल्या आहेत असं मान्य करते, आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 15. तडजोडीच्या योजनेला मान्यता देण्याच्या न्यायालयाच्या आदेशाची प्रत कंपनीच्या कोणत्या दस्तऐवजाच्या प्रतीसोबत जोडणे आवश्यक आहे? तुम्हाला खालील 3 दस्तऐवज दिले आहेत: घटनापत्रक, नियमावली आणि माहितीपत्रक. तर तडजोडीच्या योजनेला मान्यता देण्याच्या न्यायालयाच्या आदेशाची प्रत कंपनीच्या घटनापत्रकाच्या प्रतीसोबत जोडणे आवश्यक आहे, आणि म्हणून उत्तर आहे ए, घटनापत्रक. प्रश्न क्रमांक 16. तडजोडीच्या योजनेला मान्यता देण्याच्या न्यायालयाच्या आदेशाची प्रत खालीलपैकी कोणाला सादर करणे आवश्यक आहे? पाठविणे आवश्यक आहे. कंपनी चिटणीसास नाही, कंपनी ऑडिटरला हिशेब तपासणीसाला नाही, संचालक मंडळाला नाही, तर कंपनीने न्यायालयाच्या आदेशाची प्रत ही नोंदणी अधिकाऱ्याला पाठवणे आवश्यक आहे, म्हणून उत्तर आहे बी, नोंदणी अधिकारी. प्रश्न क्रमांक 17. तडजोड व्यवस्था योजनेस मान्यता देणाऱ्या टिंबटिंब योजनेच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवणे आणि योजनेच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी त्यात आवश्यक ते फेरबदल करण्याचा तसेच मार्गदर्शन करण्याचा अधिकार आहे. खालीलपैकी कोणाला अधिकार आहे? सभासदास नाही, कर्जरोखेधारकास नाही, सावकारास नाही, तर फक्त आणि फक्त न्यायालयास असा योजनेच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवणे, त्यामध्ये फेरबदल करणे आणि मार्गदर्शन करणे हे अधिकार कंपनी कायद्याने न्यायालयास दिलेले असल्यामुळे सी, न्यायालय हे उत्तर. प्रश्न क्रमांक 18. तडजोडीची योजना कार्यान्वित करणे शक्य नाही असे न्यायालयाचे ठाम मत झाल्यास न्यायालय स्वतःचा किंवा कंपनीशी संबंधित कोणत्याही व्यक्तीकडून आलेल्या अर्जावरून कंपनीच्या समापनाचा आदेश देऊ शकते. विसर्जनाचा नाही, एकत्रीकरणाचा नाही, पुनर्रचनेचा नाही, तर समापनाचा आदेश देऊ शकते, म्हणून उत्तर आहे ए, समापन, वाइंडिंग अप. प्रश्न क्रमांक 19. कंपनीचे संचालक म्हणजेच डायरेक्टर, व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच कार्यकारी संचालक म्हणजेच मॅनेजिंग डायरेक्टर, व्यवस्थापक म्हणजेच मॅनेजर इत्यादी सर्व व्यक्तींनी तडजोड व व्यवस्था योजनेसाठी आवश्यक असलेली स्वतः संबंधीची सर्व माहिती कंपनीला जर दिली नाही तर त्या प्रत्येक व्यक्तीला, अधिकाऱ्याला किती दंडाची शिक्षा होऊ शकते? तर 500 रुपये इतक्या दंडाची शिक्षा होऊ शकते, आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे बी, रुपये 500. प्रश्न क्रमांक 20. माननीय उच्च न्यायालयाला तडजोड आणि व्यवस्था योजनेसंदर्भात खालीलपैकी कोणते अधिकार प्राप्त झालेले आहेत? तडजोड आणि व्यवस्था दाव्यास स्थगिती देणे, तडजोड आणि व्यवस्था योजनेवर नियंत्रण ठेवणे आणि त्याचप्रमाणे कंपनी समापनाचा आदेश देणे हे तिन्ही अधिकार माननीय उच्च न्यायालयाला आहेत, आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे डी, वरील सर्व. प्रश्न क्रमांक 21. तडजोड व व्यवस्था योजनेसंदर्भातील कार्यपद्धतीत खालीलपैकी कोणत्या कार्याचा समावेश असतो? कंपनी सभेत तडजोडी सर्व संबंधिताची मान्यता घेणे, तडजोडीच्या मसुद्यास न्यायालयाची मान्यता घेणे आणि न्यायालयाने मान्यता दिल्यानंतर ती योजना नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करणे, या तिन्ही कार्याचा समावेश असतो, आणि म्हणून उत्तर आहे डी, वरील सर्व.
प्रश्न क्रमांक 22. तडजोड व व्यवस्था योजनेसंदर्भात चिटणीसाला खालीलपैकी कोणती कार्ये करावी लागतात? तडजोड व व्यवस्था योजनेसंदर्भात न्यायालयाकडे अर्ज करणे, सभेची सूचना व स्पष्टीकरणात्मक निवेदने तयार करणे व ती सर्व संबंधितांना पाठविणे, तडजोड व व्यवस्था योजनेची अंमलबजावणी करणे. वरील तिन्ही कार्य ही कंपनी चिटणीसाला करावी लागतात आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे डी, वरील सर्व. प्रश्न क्रमांक 23. भारतीय कंपनी कायदा 2013च्या कोणत्या कलमानुसार माननीय उच्च न्यायालयाला तडजोड आणि व्यवस्था योजना या संदर्भात अधिकार प्राप्त झालेले आहेत? तर कलम 231 दॅट इज ए. भारतीय कंपनी कायदा 2013च्या कलम 231 नुसार माननीय उच्च न्यायालयाला तडजोड आणि व्यवस्था योजना या संदर्भात अधिकार प्राप्त झालेले आहे. विद्यार्थी मित्र हो, आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत कंपनीची पुनर्रचना व एकत्रीकरण, रिकन्स्ट्रक्शन अँड अमलगमेशन ऑफ कंपनी या विषयावरील पूर्णतः थेरॉटिकल पार्ट आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर याच टॉपिकवरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला या व्हिडिओच्या संदर्भात काही कमेंट्स करायचे असतील तर इथे दिलेल्या ईमेलवर तुम्ही निश्चितपणे कमेंट करू शकता. तर मित्र हो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत रिकन्स्ट्रक्शन अँड अमलगमेशन ऑफ कंपनी थेरी पार्ट. थँक्यू.